आजी पंजांच्या टायमाची ही पैठणी. असं का? आता शी मिळत नाही आता. ही पहिले पैठणी ही हां हां पैठणी बॉर्डरची ही पैठणी होती. हां हां आता कसे मुनिया ब्रॉकेट वगैरे हे ते भरपूर आले. हां 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 तर याला ही डिझाईन होती. हां 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 डिझाईन ही डिझाईन होती. हां हां असं मोराची. हे काढले बरोबर. हे असे लावले ना. हे दोन मोर हिच्या खाली ते ड्रॉइंग टाकून बरोबर त्या. असे. ही आता किती दिवसापासून तुमचा धंदा आहे हा? ही आमची वडिलांपासून? दुसरी ते तिसरी पिढी आमची याच्यामध्ये. असं का? तुमच्या दुकानाचं नाव काय? आमचे वाडेकर पैठणी म्हणून. हां हां हँडलूम वाडेकर पैठणी. असं येवला. येवला. ही आता कोणी पण आलं का पैठणी म्हणून अरे ही कोणती पैठणी, तर पूर्वी ज्यांना कधी दाखवली ना तर हे याच्यावर न ओळखायचे. कशावरून कशावरून? पैठणी बॉर्डर असली तर हा. ही पैठणी. हा. आता हे युनिक पॅटर्न चालू झालेले. मुनिया बॉर्डर म्हणून, मोरपोपट बॉर्डर, आसवली बॉर्डर म्हणून हे ब्रॉकेट पैठणी झाले. हा, हा. ही पैठणी बॉर्डर, ही पैठणी पहिलीची खासियत होती. पैठणी बॉर्डर हिलाच पैठणी म्हणायची. बरोबर. आता पैठणी बॉर्डर बंद होऊन काही मुनिया बॉर्डर, लोटस बॉर्डर हे ते युनिक जसे पुढे चालत हा. गेले तसे ते ब्रॉकेट म्हणून याला नाव दिलं गेलं. नाही आजही पण तुम्ही हाताने काम करता, हे कारागीर वगैरे मिळतात का तुम्हाला? आम्ही याला ट्रेन करावं लागतं, शिकवावं लागतं. कमीत कमी 6 महिन्याचे तर 12 महिन्याचं त्याला ट्रेन करावं लागतं. आयुष्यभर कला द्यायची तर ती ट्रेन करूनच दिली जाते. हां हां हां. असं. पण परत आता भविष्यात असे काम करणारे मिळतील का तुम्हाला? भविष्यात तर नाही, पण जसं आमचं प्रयत्न चालू आहे, जसे जुने कारागीर होते तसेच त्यांना अजून घडवायचं. आमची नाही ही कला जिवंत राहण्याची आमची इच्छा अजून तयार आहे. हां हां. म्हणून जे नवीन कोणी पोरांना शिकायचे राहिले तर आम्ही त्यांना शिकवतो ना. अजून हे पैठणीला पुढे घेऊन जाणार आम्ही. बरं बरं. असं. येवल्याची पैठणी ही खास आहे. ही येवल्याची पैठणी एकदम खास आणि प्रसिद्ध. हिला प्युअर हातमागाने बनलेली साडी असते. हां हातमागावरती हो. सगळं मॅन्युअल काम. फक्त ही लाईट उजेडासाठी असते. अशी. ओके. आता तुम्ही मला सांगा की रेशीमची पैठणी ओळखायची कशी? रेशीमची पैठणी ओळखायची कशी? तर रेशीम तर खूप अवघड आहे, पण जसं कधी त्याची तयारी असली पैठणी ओळखायची तर खालून वरतून डिझाईन सेम आली पाहिजे. आणि मुळात तुम्हाला कधी अजून जास्त खात्री कधी करायची राहिली तर आपला डोक्याचा केस जसं जाळल्यानंतर वास येतो तसा रेशीम जाळल्यानंतर तसाच वास येणार. जसं दुसरं ताना सिल्क, आर्ट सिल्क कोणत्याही रेशीमसारखा दिसणार धाग्याची असा वास येणार नाही. जसं हे प्युअर रेशमी धाग्याचा वास येतोय असं. बरं. हे सर्व मॅन्युअली काम आहे. आजही पण 2026 साली पाहत आहे कारखान्यामध्ये येऊन हा अजूनही पण मॅन्युअली काम करणारे कामगार, रेशीम उद्योग आणि त्याच्यातून बनवलेल्या ह्या साड्या, सिल्क साड्या पहा. एक नंबर डिझाईन बनवतात हे कारागीर. यांचं काम चालू आहे. ओके चला. हो. तर पैठणीच घ्यायची, ओरिजिनल घ्यायची तर ओरिजिनलचेच पैसे द्यायचे. बरोबर. असं पण आमचं हे असतं उद्देश. कोणी नाही पण चांगलं फसवून एक म्हणून नंबर केलं नाही पाहिजे. एक नंबर काम वाटलं तुमच्यावालं. कारण कसं आहे झाली नाही पाहिजे. आज 2026 साली सुद्धा ह्या जुन्या पद्धतीने काम पाहायला आम्हाला मिळालं. आणि ह्या हातावरती कला ही जतन करणं गरजेचं आहे. काल पैठणी दिवस होता आमचा विणकर बांधवांचा आहे हा, हा. ना. पैठणी दिवस, हातमाग दिवस म्हणजे हा, हा. लक्ष्मीचा हा. तो एक दिवस होता. हा, बरोबर. काल आमचे एक्झिबिशन भरेल होतं. म्हणजे पृथ्वी लॉन्स मध्ये आमचे भुजबळ साहेबांनी या पैठणीवर भाषण केलं त्यांनी. हा, हा, हा. ही पैठणी अजून आम्ही 7 समुद्र पार जाऊ आता. हां हां हां. हे 50 वर्षानंतर 55 वर्षानंतर कामगार बेरोजगार झाल्यानंतर यांना पेन्सिलसाठी आम्ही सुद्धा ऑब्जेक्शन उचललेलं आहे बरोबर. भुजबळ साहेबांकडे. हां 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 हां. 50-55 वर्षानंतर पाय ताकद नाही राहणार, कंबरमध्ये ताकद नाही राहणार, मग आम्हाला पेन्शन चालू करा तुम्ही. बरोबर.
कला कला नाही, पण कारागीर ही कला काळानुसार जपली पाहिजे. जपली पाहिजे. ही याच्यात काही मेकॅनिकल प्रॉब्लेम आले तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करता का, कसं स्वतः करता? सॉल्व्ह करतो. स्वतः जेवढे सॉल्व्ह आपले करता. आता 2006 पासून हां. मी ट्रेनिंग घेत हां होतो. हां नाही, चांगलं आहे. आता ही लाकडं वगैरे वापरलेली ही सगळी लाकडं सागवानीच असतील शक्यतो. नाही आता जसं सागवान तर भेटत नाही. मग जसे ते कारागिरांना माहिती राहतं याची व्हॅल्यू किती दिवस चालणार आहे, किती कीड लागणार आहे, त्या हिशोबाने याला वापर करतो. बरोबर. आता हे सर्व यात जे 4 हँडलूम आहे ना यात टाकलेले आहे, तर अजून रिपेअर म्हणजे अजून कामच चालू आहे तिकडचं. हां चालतं, मस्त. तुमचं नाव काय? अक्षय संजय वाडेकर, येवला. ओके. ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आपला कारखाना हँडलूम पैठणी. शेट, ही साडी किती दिवस टिकू शकते? ही साडी आता टिकवायची म्हटली तर पहिलीची जी पूर्वीचे लोक साडी घेतल्यानंतर जेव्हा ते वापर करत होते तर ते त्यांच्या मुलीला ही भेट म्हणून लग्नात पण देत होते. तर या साडीचं आयुष्य कमीत कमी 150 ते 200 वर्ष टिकते. म्हणजे पहिले पूर्वीची आईला कधी लग्नात साडी भेटली राहिली ती पोरीला द्यायची, पोरगी नातीला साडी द्यायची, अशी परंपरा पोरीला भेट म्हणून आईच्या लग्नात साडी अजून पण देतात. हिला कमीत कमी 120 वर्ष ते 130 वर्षापर्यंत हिला काही भेव नाही. रेशीमची प्युअर रेशीमची. ही जेवढे आपण साडीची cotton- किंमत किती असेल तरी पण कॉस्ट? जशी आपण पहिली पायरी कधी घेतली तर 14,000 रुपयापासून तर 4 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत ही साडी बनवली जाते आपल्याकडे. कोणाला पण पैठणी कधी घ्यायची राहिली ना तर 12,000 रुपयापासून स्टार्ट होती प्युअर पैठणी. आम्ही जे होलसेल रेटमध्ये देतो समोरच्याला तर 12,000 रुपयामध्ये पहिली पायरी प्युअर रेशीमची. असं नंतर तो विक्रीला 20 विक्रीला तर ते त्यांचे चार्जेस 10%, 20%, दुकानाचं चार्जेस, ठेवून. सेल्समॅनचं लावूनच ते विकणार. बरोबर. आता आमच्याकडनं जेव्हा जाते ती 12,000 रुपयाला जाते, समोरच्या 18,000 रुपयाला विकतात येवल्यामध्ये. जी ही साडी आज आमच्याकडनं 22,000 रुपयाला खरेदी करतात ते 30,000 रुपयाला विकतात. सिंगल मुनिया ट्रिपल पॅरेट नाव द्यायला सिंगल मुनिया ब्रॉकेट पैठणी. आता ही साडी एकदा घेतल्यानंतर तर हिची 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर आज 22,000ची राहिली तर 20 वर्षानंतर 40,000ची राहणार. आमच्याकडे आमच्या आजोबांच्या हातचे 1,500 ना 1,000 रुपयाची ओरिजिनल पैठणी आहे, अस्सल चांदीची. अजून पण ते आम्ही जपून ठेवलेली. आमची घरची माझी मिसेस वगैरे वापरते ते साडी. ठीक आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.